आज जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढती आहे। ही शंभूराज देसाईमुळे वाढत नाही, आमच्या शरद कणसे साहेबांमुळे वाढत नाही, आमच्या जिल्हा प्रमुखांमुळे वाढत नाही। आज सामान्य शिवसैनिक जिल्ह्यामध्ये नेता म्हणून कोणाकडे जर बघत असेल, आमच्या सगळ्यांच्या अगोदर त्यांना आशावादी नेतृत्व एकच वाटते, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं। आश्वासक चेहरा त्यांना साहेब तुमचा वाटतो, की जीवाला जीव देणारा, अडचणीच्या काळात कार्यकर्त्यासाठी धावून जाणारा। आम्ही पाहिलं साहेब, मला त्या गोष्टीचा उल्लेख करायचा नव्हता। मी सांगितलं 15 जागा आम्ही निवडून आणल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ना आपली ट्रिपल अलायन्स होतं साहेब। 37 जागा जिल्हा परिषदेच्या बहुमताला लागणाऱ्या 37 जागा आम्ही जिंकून आणल्या। काय राजकारण घडलं, कसं घडलं, महाराष्ट्रानं पाहिलं, अगदी देशातल्या चॅनेलनं त्याची नोंद घेतली। पण 37 लोक निवडून येऊन सुद्धा आम्हाला साहेब थोडी खंत वाटली की तुमच्या समोर आम्ही आमचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती घेऊन येऊ शकलो नाही। हा आमचा कमीपणा आहे। आम्ही कुठेतरी कमी पडलो, का कमी पडलो, कशात कमी पडलो याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही। पण जनमत म्हणाल, लोकमत म्हणाल, मतदारांचा कौल म्हणाल तर तो शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता। जिल्ह्यानं ती युती स्वीकारली होती, आजही जिल्ह्यानं ती युती स्वीकारलेली आहे। आम्हाला कुणावरती टीका करायची नाही, आम्ही कुणाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला नाही। साहेब माध्यम सांगतील आपल्याला, मी समजा खोटं बोलत असेल असं क्षणभर धरा। नगरपालिकेच्या निवडणुकीला मी प्रयत्न केला जिल्ह्यामध्ये महायुती करायचा, त्याला नाही यश आलं। साहेब जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी प्रयत्न केला महायुती करायचा, पण एका मोठ्या पक्षाकडनं आम्हाला प्रतिसाद नाही मिळाला। शेवटी नाही प्रतिसाद मिळत म्हटल्यावर तिघांची महायुती होती। दोघ जण आम्ही एकत्र बैठकीला होतो, ते म्हणले नाही ते तर आपण तरी एकत्र लढूया। आम्ही एकत्र लढलो, ठीक आहे, काय झालं त्या राजकारणावरती मला बोलायचं नाही। पण माझ्यावर जो प्रसंग आला विधानसभेमध्ये, उपमुख्यमंत्री पदाच्या पदावर असताना सुद्धा साहेबांचं विधानसभेतलं भाषण जर तुम्ही ऐकलं असेल तर स्वतःच्या एका मंत्र्यासाठी वेळ प्रसंगी प्रखर भूमिका विधानसभेत मांडणारा नेता म्हणून कोण असेल तर आदरणीय एकनाथ